नमस्कार. आजच्या सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा आपण चर्चा करणार आहोत अण्णांच्या आंदोलनाच्या आणखी एका पैलूवर. आजचा माझा प्रश्न आहे, अण्णांच्या आंदोलनापासून राजकीय पक्षांनी धडा घ्यायला पाहिजे का? हा प्रश्न मी कशासाठी विचारतोय तुम्हाला चांगलं माहिती आहे. गेले काही दिवस राजकीय पक्षांच्या विश्वासार्हतेबद्दल चर्चा चालू आहे. काल याच कार्यक्रमात भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमची विश्वासार्हता खालावलेली आहे, ही विश्वासार्हता परत कशी मिळवायची यासाठी आम्ही प्रयत्न करायला हवेत आणि अण्णांच्या आंदोलनापासून तो बोध घ्यायला हवा. माझा नेमका प्रश्न हाच आहे, राजकीय पक्षांनी हा धडा घेतला पाहिजे का? संसदेची विश्वासार्हता ही खालावलेली आहे, ती कशी परत मिळवायला पाहिजे? अण्णांना एका बिगर राजकीय माणसाला एवढा प्रतिसाद का मिळतोय? राजकीय पक्षांनी आपली रणनीती सुद्धा सुधारली पाहिजे का? याचा मी विचार करणार आहे. राजकीय पक्षांवर जे आरोप होत आहेत त्याचाही विचार करणार आहे. याची तुलना 1975च्या 1977च्या जनता लाटेशी सुद्धा करणार आहे. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत विनोद तावडे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस. माझ्यासोबत आहेत अविनाश महातेकर, आरपीआयचे नेते. माझ्यासोबत स्टुडिओतच येणार आहेत काँग्रेसचे सरचिटणीस ॲडव्होकेट महादेव शेलार. माझ्यासोबत आहेत भरत दाभोळकर. भरत दाभोळकरांना सगळेच ओळखतात, तुम्ही बघितलं असेल पडद्यावर. ते मी अण्णा हजारे अशी टोपी घालूनच बसले आहेत, अण्णांचं ठामपणे समर्थन करतायत. माझ्यासोबत आहेत पुण्याहून अनंत दीक्षित, ज्येष्ठ पत्रकार, लोकमत विकासचे संपादक. औरंगाबादहून आहेत कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो आणि दिल्लीहून आहेत आपल्या सगळ्या ओळखीचे अण्णांचे सहकारी. या सगळ्या आंदोलनांमध्ये अण्णांच्या खांद्याला खांदे लावून उभे असलेले विश्वंभर चौधरी. ते आज काय घडलंही सांगतील आणि राजकीय पक्षांबाबत त्यांच्यावर जे आक्षेप घेतले जातात त्यालाही उत्तर देतील. पण मी सुरुवात करतोय भरत दाभोळकर तुमच्यापासून. अण्णांच्या आंदोलनाला प्रचंड बोल्डमध्ये एवढा प्रतिसाद मिळतोय, जास्तीत जास्त लोक रस्त्यावर उतरतायत, तरुण मंडळी उतरतायत, वेगवेगळ्या सेक्शन मधली माणसं उतरतायत. आज औरंगाबादमध्ये आणि चंद्रपूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला, एकही दगड उचलला गेला नाही, काच फुटली नाही, तरी प्रतिसाद मिळतोय. दुसऱ्या बाजूला राजकीय पक्ष प्रेक्षकाच्या भूमिकेत आहेत, बघ्यासारखे याकडे बघतायत. काय म्हणायचं, राजकीय पक्षांनी विश्वासार्हता गमावल्यामुळे अण्णांना हा प्रतिसाद मिळतोय का? मला वाटतं अण्णा जे बोलतायत ते मनापासून बोलतायत, खरं बोलतायत. राजकीय पक्षाचे बहुतेक प्रवक्ते जे आहेत ते आपल्या साहेबांची भाषा बोलावेत असं बोलतात, त्यातलं कोणी खरं मनापासून बोलत नाही. आणि जनतेला आता समजू लागलंय की अण्णा बोलतायत ते मनापासून, मनात जे येतं ते खरं बोलतायत आणि ते कोणाची पोपटपंची करत नाहीयेत. आणि त्यामुळे त्यांना जो प्रतिसाद मिळतोय ट्रिमेंडस प्रतिसाद. मी आझाद मैदानावरती मी गेलो होतो आणि लहान मुलांपासून म्हाताऱ्या बायकांपर्यंत तिकडे इतके अगदी उत्स्फूर्तपणे जमलेले आहेत लोक. आणि त्याला मला वाटतं कारण हेच आहे की राजकीय पक्ष होतं कुठलाही असो, लोकांचा विश्वास राजकीय पक्षांवरनं पुरेपूर उडालेला आहे की कुठलाही पक्ष आला तरी आपल्याला शेवटी ते करप्शनच करायला भोगायला लागणार आहे, हे लोकांच्या मनात हल्ली ठाम बसलेलं आहे. अगदी लोकांच्या मनात हे ठामपणे बसलेलं आहे. विनोद तावडे, मला तुम्हाला विचारायचंय, काल देवेंद्र फडणवीस यांनी अगदी मोकळेपणाने मान्य केलं की आमची विश्वासार्हता कमी झालेली आहे. तुम्हालाही हे मान्य आहे का? नाही, खरंच आहे निखिल. मागे आपल्याच कारणाने म्हटलं होतं की पॉलिटिकल सिस्टीमवरचा विश्वास उडत चाललाय आणि त्यामुळे जी भ्रष्टाचाराची प्रकरणं एकामागोमाग एक येत गेली, त्यातून सामान्य माणसाला असं वाटतं की मी माझ्या खिशातला जे कमवतो ते कर रूपाने देतो, कारण जनतेचं काहीतरी भलं व्हावं, आमचं काही हित व्हावं, आमच्या पायाभूत सुविधा व्हाव्यात. पण त्यातल्या 1 रुपयातले 90 पैसे हे लोकांच्या खिशात जातात आणि 10 पैसे खर्च होतात. हे जे सर्वदूर स्पष्ट होतं, त्यामुळे एक स्वाभाविक त्याची रिॲक्शन ही येते. आणि मला असं वाटतं की राजकीय पक्षांना म्हणजे जसं तुम्ही म्हणलात हा प्रचंड प्रतिसाद खरंच आहे. आम्ही राजकीय पक्ष आमच्या नेटवर्कमधनं निरोप देतो, सभा घेतो, चौकसभा करतो आणि मग आम्ही मोठे मोर्चे लाखांचे काढतो. पण केवळ या इश्यूला पाठिंबा मिळाला, हा इश्यू सामान्य माणसाच्या मनात हा इश्यू आहे आणि त्याला कोणतरी प्रामाणिक माणूस तो छेडतोय आणि त्याला मला हा प्रतिसाद आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना हा यातून बोध घ्यावाच लागेल. तुम्हाला असं वाटतं राजकीय पक्षांना हे आव्हान आहे म्हणून? एका बिगर राजकीय व्यवस्थेने, म्हणजे अण्णा हे बिगर राजकीय सिव्हिल सोसायटी आहेत, अशा व्यवस्थेने राजकीय पक्षांना असं आव्हान देणं तुम्हाला हितकारक वाटतं का? नाही, मला ही जी भीती काल लोकसभेची चर्चा आणि राज्यसभेची चर्चा मी खूप काळजीपूर्वक ऐकली आणि मी काही वर्तमानपत्रांचे अग्रलेख सुद्धा वाचले की असं एखादं संसदेच्या बाहेरचं एखादं शक्तीस्थळ निर्माण झालं, घटनाबाह्य ज्याला आपण म्हणू समजा, हे असं होईल का
तर मला असं वाटतं की असं स्थान उभं राहणं अवघड आहे. तो इश्यू तसा आहे म्हणून ते उभं आहे. उद्या समजा एखादा हिंदू समाज काही इश्यूवर उभा राहिला की मुस्लिम समाज काही इश्यूवर उभा राहिला, त्याला असा पाठिंबा मिळेल असं नाही, त्याला त्या समाजाचा पाठिंबा मिळेल. हा भ्रष्टाचाराच्या विषयावर ऑल कास्ट, क्रीड, रिलिजन सगळ्यांचा पाठिंबा याला मिळालेला आहे. आणि असा इश्यू असेल त्यावेळी संसदेच्या बाहेरचं शक्ती केंद्र उभं राहील आणि ते जनतेच्या हिताचं जाईल असं माझं मत आहे. यातून लोकशाही कुठेही धोक्यात येणार नाही. लोकशाही धोक्यात येणार नाही. मला राजकीय अजिबात पक्ष धोक्यात येतील का? मला असं वाटतं की राजकीय व्यवस्था सुद्धा धोक्यात येणार नाही. राजकीय पक्षांनी जर त्यावेळेच्या त्या इश्यूला समजून घेतलं आणि आपल्याला त्याप्रमाणे जर अडॅप्ट केलं तर मला असं वाटतं अडचण येणार नाही. कारण शेवटी जनतेचा आवाज, म्हणजे आपण अमेरिकेचं कौतुक करतो तर त्या सिनेटर्सवर लाखोंच्या मेलचा खच पडतो आणि त्याला आपली भूमिका सभागृहात मांडताना त्याचा विचार करावा लागतो. मला वाटतं आज तेच आहे. म्हणजे आज अण्णांनी हा जो विषय घेतला वेगळा काय आहे, जे अमेरिकेत सिनेटर्सकडे मेल्स येतात त्या प्रकारचा हा दबाव आहे, दबाव गट आहे. आणि मला वाटतं की हा दबाव गट असलाच पाहिजे. त्याशिवाय राजकारण, राजकीय व्यवस्था ही योग्य दिशेने चालणार नाही. चालणार नाही.